नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे तुम्ही आता सध्या व्हिडिओमध्ये किंवा न्यूज बातम्यामध्ये बघितलं असेल की IPL थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहे. आणि त्या IPL चालू होण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये जी काही टीम निवडण्याची प्रक्रिया असते की इतर देशाचे खेळाडू हे निवडले जातात. आपल्या भारतामध्ये IPL मध्ये आपापल्याची जी काही राज्य आहे त्याच्यापासून ती गाण मारायची आणि भांडणं करायची, हे IPLचं खरं रूप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कळलं असेल जी कोलकाता नाईट रायडर्स आहे किंवा जी शाहरुख खानची जी टीम आहे त्याच्यामध्ये कसं होतं की त्यांनी असं दाखवलं की निवडणूक प्रक्रिया असते की हा खेळाडू निवडायचा, तो खेळाडू निवडायचा. त्यामध्ये एक बांगलादेशी क्रिकेटरला निवडण्याचं काम हे शाहरुख खानने केलं असं त्याच्यावरती आरोप करण्यात आला होता. आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे अंधभक्त किंवा जे मादरचोद राजनैतिक लोक असतात, जे भडवे लोक असतात, जे समाजामध्ये भांडणं कशी लावावी किंवा एक मुसलमान किंवा इतर कुठल्याही समाजाचा असू दे त्याला टार्गेट करून कशी त्याची गांड मारता येईल ह्याचा पूर्ण प्रयत्न करताना काही लोक आपल्याला दिसली. जर त्याचा जो पूर्ण स्टडी केला त्यांनी इंस्टाग्रामवरती काही लोकांनी असं सांगितलं की बांगलादेश आपला शत्रू आहे, त्याच्यातल्या लोकांनी आपण घेऊ नये, त्यांना हे करू नये, त्यांना ते करू नये. इन शॉर्ट त्या लोकांचं सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आपण त्या लोकांना लांब ठेवावं, आपण त्या लोकांना व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन करू नये किंवा कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत ती करू नये. तर याच्यामध्ये असं उद्देशलं जातं की ज्याचा तो आपण पूर्णपणे स्टडी केला तर जी काही बांगलादेशची जी निवडणूक प्रक्रिया आहे, त्या बांगलादेशी क्रिकेटर्सची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की जी काही तो काही बांगलादेश असेल तो ठरवला तर आपल्या BCCIनेच असेल. शाहरुख खान तर तिथं गेला नसेल की बाबा हा फोन लावा, तुम्ही त्या देशाला बोलवा, त्या देशात ठराविक खेळाडू आहे, स्पेसिफिक नावाचा असाच खेळाडू आहे, त्या व्यक्तीला तुम्ही घ्या, तसं हे करा, तसं करा. तसं त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं. BCCIच्या परमिशनशिवाय ही गोष्ट झाली नसेल. बरं ठीक आहे, याच्यामध्ये BCCIचा रोल नसेल आपण जसं गृहीत धरलं की BCCIचा या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही रोल नाही, ह्याच्याची शाहरुख खानने जे काही असेल ते केलेलं आहे. बरं, तो जो ठराविक क्रिकेटपटू खेळणार आहे, तो जो मुसलमान क्रिकेटपटू खेळणार आहे तो बांगलादेशचा असून तो खेळणार आहे. तर शाहरुख खानने असं काही त्याला सांगितलंय का बाबा, किंवा त्या व्यक्तीशी काय दुश्मन आहे का पर्सनली, त्या व्यक्तीने घोडा लावला का आपल्या भारतीय नागरिकांना तिथं, तो एक त्या देशाचा एक भाग आहे. उद्या आपल्या देशाचा एक जरी भाग कोण एखाद्या व्यक्ती दुसऱ्या देशात गेला त्याच्यासोबत तसं काही घडलं तर ते वेगळ्याच भावना किंवा वेगळ्याच ती जी कृती किंवा एक सामाजिक जो गोष्ट तिथं घडण्याचा प्रयत्न होईल तो अतिशय वेगळा असेल. ह्याच्यामध्ये काही ठराविक अंधभक्त आहेत, काही मादरचोद राजनैतिक लोक आहेत, जे कुठल्याही पक्षाचे असतात, BJP, काँग्रेस, शिवसेना, कुठल्याही पक्षाचे असू देत. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्या देशाशी आपण खेळलं नाही पाहिजे, तिथला खेळाडू घेतला नाही पाहिजे, पुढे जाऊन ते आपल्याला आर्थिक निधी देतील आणि त्याच्यातून आपला देशद्रोह घडण्याचा जी काही प्रक्रिया होईल, आपल्या देशाचे आर्थिक नुकसान होईल ते तिथून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये जे काही बाबा लोक आहेत, ढोंगी बाबा लोक, जी लोकांची गोड बोलून गांड मारण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये बोलबच्चन त्यांना सांगत राहतात की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, देव पावल, देव उडल, हे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलताना आपल्याला दिसतात. त्या लोकांनी असं सांगितलेलं की त्यांना आपण घेतलं नाही पाहिजे. पण खरंच घेतलं नाही पाहिजे का? ह्याच्यामध्ये जे काही मुद्दे तुम्ही व्यवस्थित बघितले असतील तर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान ह्यांनी जे काही हिंदुत्ववादी सरकार जेवढं स्थापन केलेलं आहे, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणारं सरकार आपण म्हणतो, तर ते जे स्थापन केलेलं आहे त्यांनीच काही दिवसांपूर्वी बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या देशामध्ये स्थान दिलं होतं. काही राहण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांना आपण देशद्रोही बोलू शकतो का? शाहरुख खानवरती जे आरोप झाले ते देशद्रोह, भडवा आहे, देशाला घोडा लावतोय, असं करतोय, तसं करतोय, अशा बऱ्याच गोष्टी आपण आरोप प्रत्यारोप होताना आपण 2 दिवसापूर्वी बघितले होते किंवा ज्या ठराविक आजच्या दिवसामध्ये जे काही चालू होते. त्याच्यानंतर आपण जर विचार केला की आपले जे उद्योगपती आहेत, अदानी, ज्याचं पूर्णपणे देशाला घेऊन खाण्याचं काम त्यांचं हळूहळू चालवलंय, जे पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मित्र असून आणि देशाला पूर्णपणे त्यांचं विराट रूप दिसतंय, जे पूर्णपणे बिझनेस स्वतःच्या वाढवण्याचं, एक्सप्लोर करण्याचं किंवा एक्सपांड करण्याचं काम हे अदानी ग्रुप करते. अदानी ग्रुप जी आपल्या भारतातील तयार होणारी वीज ही बांगलादेशला पुरवण्याचं काम करते, या लोकांना आपण देशद्रोह बोलू शकतो का? तर या सगळ्या गोष्टीतून जो स्टडी निर्माण होतो ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की मध्यंतरी जे काही बांगलादेशमध्ये झालं, जे आपले हिंदू बांधवांवरती जे काही अत्याचार झाले ते अत्यंत चुकीचे होते. त्याचं समर्थन अजिबात कुठलाच हिंदू व्यक्ती करणार नाही आणि ते केलं पण नाही पाहिजे. पण त्या घटनेवरती आपले पंतप्रधान काही बोलायला तयार नाहीत ना, आपले अदानी काही बोलायला तयार आहेत नाही, आपले गृहमंत्री काही बोलायला तयार आहेत. त्याचं कारण असे, जर त्यांनी त्या शब्दाविषयी किंवा त्या घटनेविषयी वाचा फोडली तर अदानी समूहाला जो बांगलादेशकडनं होणारा प्रॉफिट आहे, जो काही नफा आहे, तो पूर्णपणे नफा थांबण्याचा प्रयत्न तिथं होऊ शकतो. म्हणून हे काय करतात, मैत्री पहिलं, समाज, धर्म, लोक गेली भोसाड्यात. पण त्यांनी पाळलेले काही कुत्रे असतात, भडवे कुत्रे आपण म्हणतो त्यांना, जे हाडं फेकले गेले की जसे चाटून खाणारे जे कुत्रे असतात ती लोक,
ती लोक काय करतात की बाबा शाहरुख खान हा मुसलमान समाजाचा आहे आणि त्याच्यामुळे कसं होतं की समाजामध्ये तेढ कसा निर्माण व्हावा, तर काय काय इंटरव्ह्यू बघितले असतील मोबाईलवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये काही लोकांनी सांगितलेलं की शाहरुख खानला आम्ही मारू, त्याला क्रिकेट खेळू देणार नाही, त्याचा जो इतर त्यांनी कुठला देशाचा ठराविक बांगलादेशाचा जो काय आणला त्यानंतर सुद्धा आम्ही त्याला क्रिकेट खेळू देणार नाही. जर आपण तुम्ही नीट बघितलं ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा आपल्या जे BCCI आहे किंवा जे काही आपल्या देशाचं जे क्रिकेट संघटना आहे त्यांनी आपल्याला हे माहीत असून की पाकिस्तानकडनं ते जे काही हल्ला झालेला आहे असं त्यांनी उठवलंय, पण ते खरी सत्यता ही अजून काही लोकांना माहिती नाही. पण जे काही झालं ते पाकिस्तानकडनं झालं, त्यांनी अफवा उठवली की धर्माविषयी झालं. त्यानंतर सुद्धा आपल्या भडव्या देशांनी किंवा भडव्या देशाच्या राजकारण्यांनी किंवा मादरचोद लोकांनी पाकिस्तानसोबत जाऊन क्रिकेट खेळल्याने गू खाल्ला. आता त्या ह्याच्यामधून शाहरुख खानने तिथून फक्त खेळाडू निवडला बांगलादेशमधून, त्यांची एवढी आग पोटली. ह्याच्यामध्ये कसं होतं की या गोष्टीकडे लक्ष देताना आपण बघितलं, ज्यावेळेस जाळलं, ज्यावेळेस हे केलं, त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनेने फक्त भारतामध्येच गाणमाज केला. त्यांच्या खरंच जर गांडीत दम होता ना, त्यांनी बांगलादेशमध्ये जाऊन प्रॉपर तिथं विरोध करायला पाहिजे होता, त्यांचा पूर्णपणे विरोध तिथं करून त्यांना हानी पोहोचण्याचं काम करायचं होतं. पण यांचं कसं असतं, जिथं कोणी बोलत नाही तिथं जाऊन उडायचं, ही याची घाण काम आहे. हे ख्रिसमसला तुम्हाला दिसलंच असं की समाजामध्ये भांडणं कशी लावायची. ह्याच्यामधून कसं होतं की राजकारण किती मादरच होते हे त्याच्यातून कळून येतं. कसं असतं की बाबा ती स्वतः काय करत नाही, त्यांनी पाळलेली कुत्री असतात ना, आणि त्या कुत्र्यांची विचारधारा किती भयानक आहे. आजकाल जे आपण त्यांना शब्द देतो अंधभक्त, ती पाळलेली कुत्रीच आहेत. ती म्हणलं की नाच, म्हणलं की नाचायचं, हाग म्हणलं की हागायचं, मूत म्हणलं की मुतायचं, गु खायचं म्हणलं की गु खायचं. अशी घाण स्थिती सध्याच्या आपल्या देशाची होताना पाहायला आपल्याला दिसते की समाजामध्ये भांडणं कशी लावून एकमेकांना आपसात घोडा कसा लावते याचं काम पूर्णपणे जे काही ठराविक असं म्हणतो किंग मेकर आहेत या देशामध्ये ते करण्यात आपल्याला दिसतात. ते समाजाला कसं दूर करायचं, त्याच्यामध्ये भांडणं कशी लावायची, सत्ता कशी टिकून ठेवायची, आपसात हे करायचं ते करायचं, अशा बऱ्याच गोष्टी आपण तुम्हाला होताना आपल्याला दिसतील. हे पूर्णपणे हे चुकीचं असून ज्यांना एवढंच किडा वाटतं त्यांनी अदानीला जाऊन थांबावं, मोदींना जाऊन बोलावं की बाबा तुम्ही असं का करताय. हे त्यांचं तिथं चालणार नाही, कारण ही त्यांनीच पाळलेली कुत्री की समाजामध्ये खाली भांडणं कशी लागतील आणि आपला फायदा कसा होईल. एवढी भडवे आणि चुत्या लोक आहेत आपल्या देशामध्ये की त्यांना कळतं नाही की आपण कुठल्या स्तराला चाललोय, आपण कुठल्या लेवलला चाललोय, आपण काय बोलतोय, आपण काय केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा शून्य अभ्यास हा पूर्णपणे आपल्या तिथं होताना दिसतोय. त्यामुळे कसं होतं की या घटनेपासून काय आपल्याला शिकता येईल, समाजातून काय भांडणं होतं ते आपण कसं बघितलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण कुठल्या पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे, कसं हँडल केलं पाहिजे, हे मूर्ख लोकांनी बळ न पडतात, जे काय असे अंधभक्त असतात उड्या मारतात त्या लोकांचं लक्षात न घेता योग्य तो निर्णय घेऊन समाजाकडे, त्या लोकांकडे, त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला पाहिजे. कारण कसं होतं की एखाद्या व्यक्तीला धर्मानुसार टार्गेट करून त्याला घोडा लावण्याचं काम हे पूर्णपणे आपल्याला यातून होताना दिसते. एवढंच गाणी दमवतात. पाकिस्तानचे सिंदूर ऑपरेशन ज्यावेळेस आपण केलं पाकिस्तानवरती, त्यानंतर पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळताना ह्यांनी तिथं आडवं पाहिजे होतं. त्यांनी मोदींना किंवा BCCI जाऊन सांगायला पाहिजे होतं की तुम्ही क्रिकेट खेळणार तर आम्ही BCCI फोडून टाकू, असं आवाहन त्यांनी करताना आपल्याला दिसायला पाहिजे होतं. पण तसलं काही झालेलं नाही. एखाद्या व्यक्ती मुसलमान असून त्याला टार्गेट करणं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं पूर्णपणे काम होताना आपल्याला दिसले होते. त्यामुळे ह्याच्यातून काय शिकता येईल हे आपण शिकून घ्यावं. आपण सुशिक्षित आहात, जागृत नागरिक आहात, ह्याचा योग्य तो निकाल किंवा निर्णय किंवा ह्याच्यावर आपल्यावर होणारा विचारांचा परिणाम काय असेल तो आपण ठरवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.